आम्ही जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे एकदम स्पष्ट होते आणि ते लोकभावना आम्ही मांडल्या आहेत. आज आपण पाहिलं असेल की सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कंडवाडीमध्ये लोकांनी उठाव केला. लोकांनी सांगितलं की आम्ही जिथं मतदान मारलेलं आहे त्या उमेदवाराला मतदान मिळालेलं नाही आणि म्हणून आम्ही गावामध्ये पुन्हा आमचं वोटिंग करतोय आणि त्यासाठी त्यांनी परवानगी मागितली. लोकांनी स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी वोटिंग सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांचं बूथ कॅप्चरिंग केलं. म्हणजे सरकार महाराष्ट्रातलं नापास झालेलं आहे आणि निश्चितपणे गडबड दाल में काला है, तर डाळच काळी आहे अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून जनभावना घेऊन काँग्रेसचं नेतृत्व आज आदरणीय आमचे खासदार आणि सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट अभिषेक संघवी साहेबांच्या नेतृत्वात आणि मुकुल वासनिक साहेबांच्या नेतृत्वात आम्ही इथं मुख्य निवडणूक आयोगांना भेटलो आणि त्यांना जो आकड्यांचा फेरफार महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालेला आहे त्या सगळ्याबद्दलचं सविस्तर त्या ठिकाणी आम्ही भूमिका त्यांच्यासमोर मांडली. मोठ्या प्रमाणात मतं डिलीट करण्यात आली. विशेष करून सेक्युलर मतांना मुद्दामून त्या ठिकाणातून काढण्यात आलेलं होतं. त्याच्या तक्रारी सुद्धा झाल्यात, FIR सुद्धा दर्ज झालेले होते. त्याची कॉपी पण आम्ही त्यांना दिलेली होती. आणि नवीन मतदान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोडल्या गेलं. आपल्या लक्षात असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जवळपास 46 लाख मतं त्या ठिकाणी वाढले आणि ती कोणाची मतं आहेत? डिलीट करण्याची प्रक्रिया जी होती ती लाटमध्ये जे डिलीट केली होती त्याची आम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. आपण पाहिलं असेल की 2019 आणि 2024 या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान वाढलं ते 50 लाख वाढलं आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या याच्यामधल्या या 6 महिन्यामध्ये 46 लाख मतं वाढली. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रामुख्याने आलेल्या आहेत. आम्ही मुद्दामून या आकड्यावरच जातोय कारण की निवडणूक आयोग नेहमी माननीय सुप्रीम कोर्टात आणि सांगताना सुद्धा शेरोशायरीमध्ये ते सांगतात की आम्ही फेअर करतो आहे आणि EVM मशीनमध्येच पारदर्शकता असते, आकडे तातडीनं कळतात, अशा पद्धतीची भूमिका मांडली गेलेली आहे. मग रात्री 11:30 वाजता आपण जाहीर केलं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी 3 वाजता 10 लाख मतं अजून पुन्हा वाढवत आहे. हे सगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सविस्तर माननीय मुख्य निवडणूक आयोगाला आम्ही सगळे प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी आम्हाला लेखी रिप्लाय देण्याचा शब्द दिलेला आहे. त्यांचा लेखी रिप्लाय आल्यानंतर पुढची भूमिका काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेणार आहे. नानाभाऊ, आज मार्कडवाडीमध्ये मतदान होऊ नाही दिले. पोलिसांनी इशारा दिला की एक जरी मत पडलं तर आणि त्यानंतर त्या गावामध्ये प्रशासनाने खरं तर लोकशाहीमध्ये जनताची मालक असते आणि ही जे असंविधानिक सरकार जे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे हे लोकांच्या मतातलं नाही. अशा पद्धतीचं सरकार आहे. त्या सरकारने आपलं पाप उघडू नये याची दक्षता घेतलेली आहे आणि याच्यामध्ये निवडणूक आयोगही फेल झालेला आहे आणि भाजप पण फेल झालेला आहे. आणि म्हणून त्या मार्कंडवाडीच्या जनतेला काँग्रेसच्या वतीनं आम्ही सलाम करतो. त्यांनी छोटंसं आंदोलन जे पेटवलेलं आहे ते उद्या देशभरामध्ये जाणार आणि निवडणूक आयोगाला आणि माननीय सुप्रीम कोर्टाला हे मान्य करावं लागेल की जनतेची मतं चोरल्या जातात आहेत, त्यांच्या अधिकार मताचा चोरला जातो आहे. हे उद्याच्या काळात माननीय सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाला मान्य करावं लागेल. आणि म्हणून मार्कंडवाडीचं एक गावामध्ये जे पेटलेली ठिणगी जी आहे ते उद्या वनवा होईल आणि म्हणून काँग्रेस त्याचं समर्थन करते आणि लोकांची जी मागणी आहे की बॅलेटवर मतदान व्हावं त्याचं समर्थन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी केलेली आहे आणि आमचे नेते राहुल गांधीजी सुद्धा त्याचं एक जनांदोलन करण्याची गोष्ट आम्ही बिलकुल जाणार मार्कंडवाडीला. आंदोलन होणार का? बिलकुल महाराष्ट्रात आम्ही सुरू केलेलं आहे. विरोधी पक्ष म्हणतात की तुम्ही रडीचा डाव खेळताय. आम्हाला रेडीचा डाव नाही आहे. आम्ही त्यांना सांगत आम्ही EVM मशीनवर बोलतच नाही आहोत, आकड्यावर बोलतो आहे. जनता म्हणताय की आम्ही दिलेलं मतदान हे आम्ही दिलं त्याला नाही, हे दुसरंच निघालेलं आहे. त्यामुळे जनतेचा आवाज आम्ही घेतलेला आहे. जनतेपेक्षा मोठं नाही आहे.
आणि म्हणून जनतेचा आवाज काँग्रेस घेऊन लढते आहे आणि त्याच्यात यश येईल. निवडणूक आयोगाने सांगितलेलं खोटं पाहिलं शपथविधी होती. शपथविधी प्रदेशाध्यक्षांकडून केलंय. तुम्हाला राजभवनाकडून काही निमंत्रण आहे का विरोधी? हे बघा, भाजप हे सत्तेचा माज किती आलेला पक्ष आहे याची जाणीव आपल्याला पाहायला मिळते आहे. अजून राजभवनातून कुठलीही त्या पद्धतीची घोषणा केली गेली नाही. प्रदेशचे अध्यक्ष भाजपचे ते जाहीर करतात आहे. ही परंपरा कधीच नव्हती आणि कधी राहणार पण नाही. पण ज्या पद्धतीनं सत्तेचा माज जो भाजपला आलेला आहे तो आपण पाहतोय. गेल्या अजूनपर्यंत सरकार बनवायला त्यांना अजून कुठं अजून रस्ता दिसत नाही आहे. कोण मुख्यमंत्री, काही त्याची घोषणा अजूनपर्यंत नाही. आणि त्याच्यामुळे याची काय परिस्थिती आज महाराष्ट्राची आलेली आहे, कारण की जनतेच्या मतानं निवडून आलेले नाही, हे जनतेने पण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सत्तेचा माज आता भाजपला आलेला आहे. त्याच्यामुळे या पद्धतीची सगळी कारकीर्द चालू आहे. अजितदादा दिल्लीत आलेले आहेत. एकीकडे अजितदादा दिल्लीत आले, तिकडे मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली. नक्की महायुतीमध्ये काय सुरू आहे? आणि भाजप दिल्लीमध्ये बसून आहेत, पण दादा कोणाची भेट घेतली आणि भाजप आझाद मैदानवर शपथविधीचं कार्यक्रम. मी पहिल्या दिवशी सांगितलं की एकनाथ शिंदे आणि अजित पवाराला भाजप काय आहे ते आता कळेल आणि ते कळायला सुरुवात झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.